भावना गवळी यांचं तिकीट मुद्दाम कापलं, भाजपनेच गेम केला। उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। भावना गवळी यांच्यासाठी आम्ही समर्पित भावनेनं काम केलं। आम्ही जुने शिवसैनिक 40 वर्षांपासून काम करतोय। उमेदवाराबाबतचा सर्वे कुठून केला गेला असा सवाल देखील भावना गवळी यांच्या समर्थकांकडून विचारला जातोय। भावना गवळींची उमेदवारी कापल्यानंतर समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। यवतमाळच्या त्यांच्या या निवासस्थानी जे आहेत ते संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्ते जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। जे आम्हाला भावनाताई सांगणं आमची ते आम्ही करू बस। इथं आम्हाला आज असे आमच्या ताईलाच तिकीट भेटायला पाहिजे आणि आमची ताईच निवडून येऊ शकते, बाकी दुसरा उमेदवार निवडून येऊ शकत नाही। आम्ही पक्षालाही सांगतो हो, कामून आम्ही 40 वर्षाचे कार्यकर्ते आहो, शिवसैनिक आहो, ओरिजिनल आहो। आम्ही इस्टेटा गमावल्या पण आज खंबीर आहो। याच्यावर आयता गादीवर बसेल नाव आम्ही हे पक्षाने विचार करा, नाही कारण आज बी अति ताई म्हणून तेच होईल। काय एकंदरीत वाटतं? हा सर्वे जो आहे तो जाणून बुजून भाजपने केलेला आहे। कारण की ताईला 5 टर्म झाल्या, 6व्या टर्मला ती 2 लाखांनी निवडून येते, त्यांना माहित आहे। आणि ही बाई जळ होईल म्हणून ते कापत आहे, हिच्यावर अन्याय करत आहे, बाकी काही नाही आहे। हा, याच्यापूर्वी आतापर्यंत सर्वे का नाही झाले? अकोला आणि अमरावती मधला सर्वे का नाही झाला? यवतमाळ आणि वाशिमसाठी सर्वे का झाला? निवळ ते त्यांना फक्त भाजपवाल्यांना हे करायचं होतं की ताई साहेबाचं कुठंतरी मताधिक्य कमी करायचं आणि ताई साहेबाची उमेदवारी कमी करायची। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।